हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे आमच्या तनू अनु किचन चॅनलमध्ये. तर चला आज बनवूयात आपण मुरमुऱ्याचा खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत असा चिवडा. तर त्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये तेल घेतले आहे. त्यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे 1-1 चमचा आणि चवीनुसार थोडेसे मीठ. त्यामध्ये नंतर मुरमुरे टाकून छान सर्व एकत्र करून घ्यायचे. थोडेसे छान फ्राय झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून मक्का पोहे तळून घ्यायचे. छान आलटून पलटून कुरकुरीत मक्का पोहे झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचे. सर्व मक्का पोहे तळून झाल्यानंतर ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वरतून थोडीशी लाल मिरची पावडर सगळीकडे छान टाकून घ्यायची. म्हणजे मक्का पोह्याला एक छान वेगळीच टेस्ट येते. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत. शेंगदाणे चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस छान भाजून घ्यायचे तेलामध्ये. छान क्रिस्पी होईपर्यंत तळून झाल्यानंतर ते पण त्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचे. बघा, हे अशा पद्धतीने शेंगदाणे झाले पाहिजे, म्हणजे खूप छान चव येते चिवड्याला. त्याच पॅनमध्ये तेल काढून त्यामध्ये चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा घ्यायचा, छान पातळ चिरून घ्यायचा आणि तो विदाऊट तेलाचाच फ्राय करायचा. म्हणजे त्यामध्ये कांद्यामध्ये जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते पूर्ण असं फ्राय केल्यानंतर निघून जातं आणि कांदा छान क्रिस्पी होतो. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे. जर आधी आपण तेल टाकले तर तितकी पहिल्यासारखं म्हणजे होत नाही. तर ही ट्रिक खूप छान आहे, तुम्ही जरूर अप्लाय करा. हे बघा, थोडे थोडे असे तेल टाकून घ्यायचे. थोडासा कांदा फ्राय झाल्यानंतर टाकायचे आणि परत फ्राय करून घ्यायचे. म्हणजे सोपे पण जाते, क्रिस्पी पण होतो कांदा, खूप छान लागतो चिवड्यामध्ये. हे बघा, हा असा कलर आला पाहिजे. नंतर काढून मग मिक्स करून घ्यायचे चिवड्यामध्ये. त्यानंतर हिरवी मिरची परतून घ्यायची, थोडीशी भाजून घ्यायची. भाजल्यानंतर अख्खी मिरची पूर्ण भाजायची आणि भाजल्यानंतर चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायची. या मिरचीची पण खूप छान वेगळी टेस्ट येते. नंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून मोहरी छान तळून घ्यायची. छान तडतड होईपर्यंत मोहरी तळून घ्यायची आणि ती काढून मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची. खूप कुरकुरीत खमंग असा चिवडा होतो आणि रेडी आहे आपला चिवडा. व्हिडिओ पसंत आला असेल लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.